आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत। वड्या बनवायला तर अतिशय सोप्या आहेत। तुम्ही सुद्धा खूप वेळा ह्या वड्या बनवल्या असतील, पण कधी कधी मिश्रण खूप जास्त कोरडं होतं, वड्या न पडता त्याचा चुरा होतो आणि मिश्रण जर वडीसाठीचं तयारच झालेलं नसेल तर वड्या चिकट होतात किंवा तयार मिश्रणाची वडीच पडत नाही। तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आतून रसरशीत आणि वरून मऊसूत अशी पांढरी शुभ्र वडी कशी करायची ते पाहूया। इथे मी एक मोठा नारळ घेतला आणि त्याला खवून घेतलेला आहे आणि असा हा पांढरा शुभ्र आपला किस तयार करून घेतला। तयार केलेला किस आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट घेता येतं। घरातील एखाद्या मीडियम साईजच्या वाटीने 2 वाट्या एवढा हा खोबऱ्याचा किस भरलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय, यामुळे वडीला छान चकाकी येते आणि दुसरं म्हणजे आपण खोबऱ्याचा किस परतून घेताना तो कढईला खाली चिटकून राहत नाही। आता तयार केलेला ओल्या नारळाचा किस यामध्ये घालायचा आहे आणि मीडियम फ्लेम वरती याला 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। नारळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये साखर घालायची। लगेचच जर यामध्ये साखर घातली तर नारळाचा ओलसरपणा आणि साखरेचा चिकटपणा यामुळे वड्या खूप जास्त चिकट होतात। त्यामुळे नारळातला थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत याला परतून घ्यायचंय, म्हणजे वड्या सुद्धा तुमच्या खूप जास्त दिवस टिकून राहतात। आता यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे। 2 वाटी खोबऱ्याचा किस असेल तर त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, यामुळे वड्या व्यवस्थित पडतात। आता साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। आपण मिश्रण परतून घेतोय। हे मिश्रण आपल्याला तयार होण्यासाठी साधारण 12 ते 15 मिनिटं लागतात। आता बघा, मिश्रणाचा एक गोळा तयार होत आहे। साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजेत आणि मिश्रण तळाला खाली कुठेही न चिकटता याचा एक गोळा तयार झाला पाहिजे। या पद्धतीने मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय। हे मिश्रण खूप जास्त जर परतून घेतलं तर मिश्रण कोरडं होतं आणि वड्यांचा चुरा होतो। त्यामुळे बघा, इथे मी तुम्हाला दाखवतेय, थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये घ्यायचंय। थोडंसं थंड झालं की त्याचा एक गोळा होतोय का हे पाहायचंय, म्हणजे आपली इथं वडी होण्यासाठीचं हे जे मिश्रण आहे ते इथं परफेक्ट तयार झालं असं समजायचं। वडीचा गोळा तयार होतोय म्हणजे आपल्या इथं वडीसाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता लगेचच आपल्याला वेळ वाया न घालवता वड्या थापून घ्यायच्या आहेत। त्यासाठी स्टीलच्या ताटामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि ताटाला हे तूप सर्वत्र पसरवून घ्यायचंय, यामुळे आपल्या वड्या पटकन निघतात। गरम गरम खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते लगेचच ताटामध्ये घालायचंय आणि याला चमच्याने सुरुवातीला थापून घ्यायचंय। मिश्रण गरम असतानाच याला थापून घेतलं की मिश्रणाच्या वड्या छान पडतात। आता याला चमच्याने थोडंसं मी सेट करून घेतलंय। आता हाताला पाणी लावायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत। चौकोनी आकारामध्ये ही वडी मी थापून घेतलेली आहे। तुम्ही जर ताटाच्याच आकाराची गोलाकार वडी सुद्धा थापून घेऊ शकता। यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता। मी इथे पिस्त्याचे काप घातलेले आहेत। ही वडी उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। यामध्ये फक्त आपण साखर, खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत। मिश्रण गरम असतानाच यावरती ड्रायफ्रुट्स लावायचे, म्हणजे व्यवस्थित ते चिकटले जातात। आता तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्या असतील त्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या। मी इथे चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेतेय। गरम असतानाच आपण वड्यांना कट मारून घेतलेला होता। आता अर्ध्या तासानंतर वड्या छान सेट झालेल्या आहेत। गरम असताना जर तुम्ही वड्या काढायला गेलात तर वड्या तुटून जातील। मिश्रण पूर्णपणे थंड झालं, सेट झालं की बघा, अगदी परफेक्ट आकारामध्ये वडी आपली तयार होते। सगळ्या वड्या आता मी अशाच काढून घेतेय। बघू शकता, वडीला कुठेही तुकडे पडत नाहीये, त्याचा चुरा झालेला नाहीये। परफेक्ट आकारामध्ये आपल्या इथे वड्या बनवून तयार होतात। आतून रसरशीत आणि वरून अगदी पांढरी शुभ्र असणारी आपली इथे वडी बनवून तयार झाली। वडी बनवण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमची वडी सुद्धा अशीच अगदी परफेक्ट तयार होईल। एकदा या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।